कालच काँग्रेस पक्षाचे नेते आणि माझे सहकारी माझे बंधू मन्नान चौधरी, दुसरे माझे सहकारी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जफरउल्ला खान, MIMचे अध्यक्ष अबूभाई यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। आजही आमच्या भगिनी औरातकरताई, गीतेताई, गोरेताई, त्याबरोबर गिरीश महाजन पण येतील, पण गिरीश मामडे, जिंके, शैलेश मामडे या सर्व मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांना सन्मानाची, कारण एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित यापूर्वी काम केलेलं आहे आणि भविष्यात देखील एक कुटुंब म्हणून आम्ही निश्चितपणाने काम करणार आहोत। मला घर बदलावं लागल्यामुळं काही मंडळी अडचणीत होती, त्याच्यामुळे मी विनंती केल्यामुळे मी ज्या घरात गेलो त्या घरात सगळी मंडळी आली, त्याबद्दल मला निश्चितपणाने आनंद आहे। साहेब, नगराध्यक्ष नामनिर्देशन पत्र भरण्याचे फक्त अवघे 2 दिवस शिल्लक आहे। आजही आपल्याकडून नगराध्यक्ष पदाचा चेहरा स्पष्ट झालेला नाही। हे पक्षाची काही प्रोसिजर असते, त्याच्यामुळे पक्षाने नांदेड जिल्ह्यामधल्या 5 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मान्यता दिली होती। ती 5 उमेदवार आम्ही काल जाहीर केले, कारण नांदेडमध्ये 12 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतची निवडणूक आहे। उर्वरित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष आमची जी काही प्रोसिजर आहे त्या पद्धतीने जाहीर होते। साहेब, निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील उमेदवार तुमच्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागते। तुमच्याकडे पूर्वी असं पॉवरफुल असे कार्यक्रम उमेदवार नव्हते? असं काही नाही आहे। माझ्याकडे नवीन कोण आले, मन्नान चौधरी, हे माझ्याकडे नवीन आहेत का? ते पूर्ण कंधारला तालुक्याला इतिहास माहिती आहे। हो, पण लोहा नगरपालिकेमध्ये शरद पाटील यांना शरद पवार पक्षात आणखी घेतलेलं नाही, पण घ्यायचा विचार झाला तरी शरद कोणाचे होते? शरदला मागच्या वेळेस कोण निवडून आणलं? त्याच्यामुळं माझ्याकडे येणारी जवळपास सगळीच मंडळी ही माझ्यासोबत काम केलेली आहे। एखाद्या वेळेस घरामध्ये तुम्हाला अनुभव आहे, कंधार लोह्यामध्ये काय झालं, भावाचे बहिणी बहिणीचे भांडणं राहतात। तसं एखाद्या वेळेस घर मोठं झालं की कोणी बाजूला गेला असेल, पण एकत्र आम्ही सांगितल्याच्या नंतर त्यांनी प्रवेश केला। आता मी आमच्या औरातकरताई असतील, गीतेताई असतील, यांनी माझ्यासोबत अतिशय एका सख्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं। मी त्यांना फक्त सांगितलं ताई माझ्यासोबत यायचे, 1 मिनिटात त्यांनी होकार दिला। मन्नान भाईला मी अगोदर निरोप केला तर त्यांनी सुद्धा सांगितलं। आम्ही प्रवेश उशिरा दिला याचा अर्थ तो निवडणुकीच्या तोंडावर आहे असं म्हणता येत नाही। मन्नान चौधरी हे काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते आणि ते निवडणूक आता फॉर्म भरण्यासाठी 2 दिवस बाकी आहे, तुमच्याकडे आले आहे। तुमच्याकडून त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भेटणार आहे? तुम्ही त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते का वगैरे स्वतंत्र मन्नान भाईला विचारा, परंतु मन्नान भाई माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा कुठलीही त्यांनी आड घातलेली नाही। त्यांनी एक सांगितलं की तुमच्या नेतृत्वातली नगरपालिका इथं विकास करायचा असेल तर निवडून आली पाहिजे, या भावनेने मी तुमच्यासोबत यायला तयार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कंधार नगरपालिकेमध्ये मुस्लिम कार्ड खेळलं होतं, त्या पद्धतीने मन्नान चौधरी यांच्या माध्यमातून मुस्लिम उमेदवार देण्याचे तुमचे प्रयत्न चालू आहेत का? पक्ष जो काही निर्णय, काल आम्ही हिमायतनगरला एक मुस्लिम उमेदवार जाहीर केला, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे, त्याच्यामुळे सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। जुना आणि नवीन वाद काहीच नाही। एका कुटुंबातली बाजूला गेले होते, सगळे एका कुटुंबात आले। मी त्यांचा कुटुंब प्रमुख आहे आणि मी सांगितलेली गोष्ट त्यांना सगळ्यांना मान्य आहे। म्हटल्याच्या नंतर कोण तर मन्नान चौधरी अशी चर्चा तालुक्यात होती, सन्मान होतात पण होते ना। मी तुम्हाला उदाहरण दिले, कालच्या विधानसभेचं उदाहरण घ्या ना, घरात कधी काही वाद होतो।